वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आरक्षण आंदोलक गोपीनाथ सोनाजी जाधव वय वर्ष 48 यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला। गोपीनाथ जाधव हे अनेक वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय होते। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात मोर्चात त्यांनी सहभाग नोंदवला होता। गावातील तरुणांना एकत्र करत ते सातत्याने आरक्षण प्रश्नांवरील आंदोलनात सहभागी होते। मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनासाठी गोपीनाथ जाधव 27 ऑगस्टला गावातून निघाले होते। 28 ऑगस्टला मुंबई पोहोचल्यावर त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला। आझाद मैदानावर मुक्कामाची सोय नसल्याने ते सानपाडा इथं कांदा मार्केटमध्ये मुक्कामासाठी येत होते। वसमत तालुक्यातील अनेक मराठा बांधव वाशी सानपाडा येथील मार्केटमध्ये मुक्कामी होते, त्यामुळे तिथून ते दररोज लोकलना आझाद मैदानापर्यंत ये-जा करत होते। मराठा आरक्षण अध्यादेश निघाल्यानंतर उत्सवाचं वातावरण होतं। या उत्साहामध्ये जाधव हे सीएसटी स्थानकावरून सानपाडा इथं येत असताना वाशी रेल्वे स्थानकावर त्यांचा पाय घसरून ते स्थानकावर पडले। यामध्ये त्यांच्या मेंदूला मार लागला होता। स्थानकावरील काही जणांनी त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या गावातील सहकार्यांना याची माहिती दिली। गावातील सहकार्यांनी त्यांना तात्काळ केईएम हॉस्पिटलला दाखल केलं। त्या ठिकाणी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचं निधन झाले। त्यांचा मृतदेह गावी आणण्यात येत आहे। ते अल्पभूधारक शेतकरी होते। जाधव यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना आमदार राजू नवघरे यांनी भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली होती। तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये याबाबत त्यांनी पुढाकार घेतला होता। सातत्याने ते डॉक्टरांच्या संपर्कात होते। दुर्दैवाने जाधव त्यांचं निधन झाले याची माहिती मिळताच आमदार नवघरे यांनी पार्थिव बोराळा इथं आणण्यासाठी मदत केली।